हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की निफ्टी बँक निफ्टीमध्ये जे आहेत आपण ट्रेड्स कशा बनवू शकतो. राईट. सो बऱ्याच टायमाला आपण ह्या व्हिडिओज कव्हर केले आहेत आणि बऱ्याच वेळी ही कन्सेप्ट आपण एक्सप्लेन केली आहे डिफरंट व्हिडिओजमध्ये. पण आत्ताची जी व्हिडिओ आहे तो स्पेसिफिकली तोच एक तुम्ही म्हणू शकता मी एकदा पुन्हा त्या सगळ्या गोष्टी रिफ्रेश करतोय किंवा पुन्हा त्या गोष्टी कशा अनालाइज करायच्या नीट आणि क्लिअर पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे. राईट. सो जास्त डिटेलमध्ये मी घेत नाही कन्सेप्ट, बट जे बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण बघूया. ओके. सो आज जे आपण डिस्कस करणार आहोत ना पुन्हा एकदा, सो ते आपण डिस्कस करणार आहोत ऑर्डर बुकबद्दल. ओके. ऑर्डर बुक डेटा पॉईंटबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो ऑर्डर बुक आहे तरी काय आहे ते बघूया. ओके. सो ऑर्डर बुक डेटाच्या आधी पण देर आर 2 डेटा पॉईंट्स जे एक्झिस्ट करतात मार्केटमध्ये. सो त्यातला जो पहिला असतो त्याला आपण म्हणतो रिटेल वेंडर डेटा पॉईंट. सो रिटेल वेंडर डेटा पॉईंट काय असतो? रिटेल वेंडर डेटा पॉईंट इज लाईक की स्पेसिफिकली तुम्हाला लेट्स सी जर मी एखादा ब्रोकर बघितला. ओके. यू नो दॅट की काही ब्रोकर्स जे आहेत ते करंटली आता बघा ॲनालिसिस प्रोव्हाइड करायला लागलेत किंवा हा स्टॉक मोमेंटम देऊ शकतो, तुम्हाला नोटिफिकेशन्स पण येत असतील. राईट. सो विच इज पॉसिबल बिकॉज ऑफ दी रिटेल वेंडर डेटा पॉईंट. आधी तो नव्हता बघा, आता जर रिसेंटली सुरू काय तो रिटेल वेंडर डेटा पॉईंट जो असतो तो प्रत्येकासाठी अवेलेबल असतो. जर तुम्ही ब्रोकरशी अप्रोच केला त्या डेटा पॉईंट सोबत तर सबस्क्रिप्शन बेसवर तुम्हाला तो देईल पण. राईट. सो विच इज अ रिटेल वेंडर डेटा पॉईंट. सेकंड जो असतो तो असतो ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट. ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट काय असतो? ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट इज अ कंबाईंड डेटा पॉईंट जिकडे मार्केट, लिमिट, IOC, DQ, स्टॉप लॉस सगळ्या गोष्टीचे जे ऑर्डर्स असतात त्या सगळे ऑर्डर्स तुम्हाला इकडे बघायला मिळतात. ओके. नाव ऑर्डर फ्लोमध्ये ना एकच पॉईंट आहे, त्याचा जो मोठा बॅरियर आहे त्याच्यात आपण ना बायफर्गेट नाही करू शकत की कोणते ॲक्च्युली मार्केट ऑर्डर्स आहेत, किती ॲक्च्युली लिमिट ऑर्डर्स आहेत, किती लिमिट ऑर्डर्स आहेत. ओके. सो त्यासाठी आपल्याला लागतं ऑर्डर बुक डेटा. ऑर्डर बुक डेटा काय आहे? ऑर्डर बुक इज अ कंबाईंड डेटा पॉईंट ज्यामध्ये सगळे ऑर्डर्स येतात एकत्र आणि ते आपण बायफर्गेट करू शकतो वेगवेगळ्या डेटा पॉईंटमध्ये की ॲक्च्युअल मार्केट ऑर्डर किती आहे, त्यातले कॅन्सल किती झाले, मग रेशो काय त्यांचा. राईट. ते सगळं आपण करू शकतो. ओके. सो ऑर्डर बुक डेटा पॉईंट आपल्याला काय देतोय? पहिली गोष्ट म्हणजे रिअल टाइम मार्केट ऑर्डर डेटा पॉईंट. ओके. ऑर्डर बुक काय देतो आपल्याला? रिअल टाइम मार्केट ऑर्डर डेटा पॉईंट्स की कुठे बायर आणि सेलर डिरेक्टली जाऊन मार्केट ऑर्डर पंच करतात. बिड आणि आस्कचा स्प्रेड सगळ्यांना माहित आहे. सो लेट्स सी जर कोणताही बायर जर कोणताही बायर डिरेक्टली जाऊन बिड प्राइसवर जर कोणताही बायर डिरेक्टली जाऊन आस्क प्राइसवर ट्रेड करतो. सो दॅट मीन्स व्हॉट की बायर गेलाय सेलरकडे टू इनिशिएट द कॉन्ट्रॅक्ट. सो दॅट कम्स अंडर दी अ बायर इनिशिएटेड क्वांटिटी. तो बायर इनिशिएटेड क्वांटिटीमध्ये येतो. आणि जर कोणताही सेलर डिरेक्टली जाऊन बिड प्राइसवर ट्रेड बनवतो सो दॅट कम्स अंडर दी अ सेलर इनिशिएटेड क्वांटिटी की सेलर गेला बायरकडे टू इनिशिएट द कॉन्ट्रॅक्ट. ओके. नाव लेट्स सी हा झाला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट जर बघायला म्हटलं तर इथे काय रिअल टाइम मार्केट ऑर्डर डेटा पॉईंट बघायला येतो. सेकंड जर मी बघायचं म्हटलं तर लेट्स सी हा जो डेटा पॉईंट आहे ना हा तुम्हाला ओव्हरऑल फक्त चार्टवरती प्रोव्हाइड करता येतो किंवा चार्टवरती अप्लाय करता येतो. चार्टवरती अप्लाय म्हणजे चार्ट अप्लाय करू शकतो. लेट्स से चार्ट अप्लाय करू शकतो ह्याचा आपण. ओके. की असं नाही की मला एका वेगळ्या विंडोमध्ये जावं लागेल की मी एका वेगळ्या विंडोमध्ये बघतो आणि एकीकडे वेगळीकडे चार्ट आहे. जिकडे निफ्टी बँक निफ्टीचा चार्ट चालू आहे किंवा कोणत्याही स्टॉकचा चार्ट चालू आहे त्या चार्टच्याच खाली तुम्ही हा डेटा पॉईंट जो आहे तो प्लॉट करू शकता. ओके. आणि तिसरी ओनली क्वांट्सॲप प्रोव्हाइड. ओके. हा डेटा पॉईंट आहे बऱ्याच जणांकडे. ओके. जर तुम्ही बघितला तर हा जनरली जो आहे तो HNI कडे आहे, इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्सकडे आहे. सेकंडली प्रॉप डेस्क जे यूज करतात त्यांच्याकडे आहे. बट क्वांट्सॲप जो एकटा आहे जो जनरली हा डेटा पॉईंट रिटेलला प्रोव्हाइड करतो. डेटा पॉईंट आहे सगळ्यांकडे पण प्रोव्हाइड करतो रिटेलला क्वांट्सॲपच. ओके. रिझन बिहाइंड इट हा जो डेटा पॉईंट आहे असं नाही की मी डिरेक्टली जाऊन इंटरनेटवरून कुठेही डाउनलोड करू शकतो. ह्या डेटा पॉईंटसाठी आपल्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी येते ती ऑलमोस्ट 1-1.5 करोडची इनिशियल इन्व्हेस्टमेंट येते. ओके. त्यानंतर हा डेटा पॉईंट आपण घेणार. को लोकेशन्सवर आपल्याला सर्व्हर प्लॉट करायला लागतात, मग सर्व्हर थ्रू डेटा पॉईंट येतो.
सो ते एक झालं. नाव त्याची इन्व्हेस्टमेंट, इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती येणार, 1-1.5 करोडची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर जो वर्किंग कॅपिटल आहे तो डिफरंट थिंग, राईट. सो कुठेतरी जो आहे ना हा एक्सपेन्सिव्ह डेटा आहे आणि ॲज अ रिटेलर तो एवढा आपण स्पेसिफिकली बजेट नाही आहे त्या गोष्टीचा ॲज अ रिटेल ट्रेडर बघायला घेतो किंवा अफोर्डेबल नाही आहे, कारण तेवढी आपली कॅपिटल पण नसते 1-1.5 करोडची, राईट. बट HNI, प्रॉपडेस या किंवा इन्स्टिट्यूशनल ट्रेडर जे पण आहेत त्यांच्याकडे एक ह्यूज फंड असतो, त्यामुळे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते स्वतः मॅनेज करू शकतात आणि त्या बेसिसवरती जे आहेत ते अप्लाय करून एक डेटा रिसर्च करू शकतात, राईट. सो दॅट इज अ थिंग. सो कधीही ऑर्डर बुक यूज करतात तेव्हा 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते मी आता एक्सप्लेन करतो स्पेसिफिकली, बट दीज आर द 3 थिंग्स. ओके, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा कधी पण जर तुम्हाला कोणी ऑर्डर बुकबद्दल विचारलं तर. ओके, नाव मी येतो क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती. सो जेव्हा पण तुम्ही क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती येतात तर तुम्हाला ओव्हरऑल असा काही इंटरफेस बघायला मिळतो. ओके, थोडंफार जर मी इंटरफेसबद्दल एक्सप्लेन करायचं म्हटलं तर यू कॅन सी टॉपला इथे निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचा बिल्टअप तुम्हाला इथे बघायला मिळतो. लेट्स सी निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर मला दिसतात की शॉर्टमध्ये आहे की तर कुठेतरी मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो थोडाफार बेरिश आहे मी समजू शकतो. आणि जर तिन्ही मला लॉंगमध्ये दिसत असेल दॅट मीन्स की सेंटिमेंट जो आहे मार्केटचा थोडाफार बुलिश आहे हे मी अँटिसिपेट करू शकतो. ओके, नाव लेट्स अज्युम जर मी इथे बघायचं म्हटलं तर इथे सिनॉप्सिस पण आहे, डेज हाय लो आहे, ऑप्शन चेन आहे, त्याच्यानंतर ओपन इंटरेस्ट, अनयुज्युअल ऑप्शन ॲक्टिव्हिटी पण टूल आहे इकडे, इंट्राडे मूव्हर्स टूल्स आहेत, राईट. सो बरेच डेटा पॉईंट्स आहेत. जर मी ह्याला स्क्रोल डाऊन केलं तर वी हॅव ऑलमोस्ट 85+ डेरिव्हेटिव्ह डेटा पॉईंट्स आहेत, राईट. सो प्रत्येक टूलवरती आपण व्हिडिओ बनवली आहे, सो ती जाऊन बघा. ज्यांना कोणाला इन डिटेल बघायचे आहे लिंक इन अ डिस्क्रिप्शन व्हिडिओ लायब्ररी म्हणून मेन्शन केलं असेल त्याची लिंक तुम्हाला मिळेल. आणि ज्यांनी अजून हा ॲप्लिकेशनच डाउनलोड नाही केला 25 फ्री टूल्स आपल्याकडे आहेत. सो लगेच जा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस घ्या. ओके, नाव लेट्स टॉक अबाउट दी डेटा पॉईंट. सो जनरली आपल्याला डेटा पॉईंट हा कुठे बघायला मिळेल, सो गो टू दी अॅनालाइज. इथे अॅनालाइजवरती जेव्हा तुम्ही याल ना इकडे टॉपला तुम्हाला मिळेल चार्ट्स, ऑर्डर अँड ट्रेड. ओके, मी यावरती क्लिक करणार. नाव थोडाफार जो आहे ना मी हा एक स्पेसिफिकली ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. सो मी इथे काय करतो, निफ्टीमध्ये येतो. पुन्हा हा अप्लाय कसा करायचा ते मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. ओके, निफ्टी सपोज मी इथे ओपन केलं. ओके, आणि हे जे आहेत ना हे मी डिलीट करतो. ओके, नाव सिम्पल बघा हा ऑलरेडी प्लॉटेड आणि ह्याच्यावरती आपण MA पण लावला आहे, मुव्हिंग ॲव्हरेज लावला आहे 9 पिरियड्सचा. ओके, नाव नॉर्मल तुम्हाला एक ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट मिळेल. ओके, मी हे MA पण डिलीट करून टाकतो इथे. ओके, नाव मी काय करणार इथे यू कॅन सी क्यू इंडिकेटर्स. मी क्यू इंडिकेटर्समध्ये जाणार आणि इथे सर्च करणार इनिशिएटेड, किंवा मी 2 इंडिकेटर सिलेक्ट करणार. कोणते 2 इंडिकेटर, ऑर्डर बुक बायर इनिशिएटेड क्वांटिटी आणि ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. ओके, ठीक आहे, ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड दिस वन. ओके, अँड आय क्लिक ऑन अप्लाय दी चेंजेस. ओके, सो जसं मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक करतो यू कॅन सी एक ग्राफिकल किंवा एक हिस्टोग्राम प्लॉट होतो इथे. सो थोडंफार मी ह्याच्यामध्ये चेंजेस आणणार. सो चेंजेस काय आणणार मी इथे येणार सेटिंग, बायर वी ऑलवेज चूज इन अ ग्रीन कलर. सो ह्याला मी ग्रीन कलरमध्ये सिलेक्ट करतो आणि ह्याला लाईन चार्टमध्ये कन्वर्ट करतो. ओके, नाव इथे मी येणार सेटिंग, सेलर वी ऑलवेज चूज इन अ रेड कलर. सो मी इथे येणार रेड लाईन चार्ट. ओके, नाव इथे बघा ह्या दोन्ही स्केल्सला जे आहे ना मी ह्या दोन्ही स्केल्सला एकत्र मर्ज करणार. सो मर्ज कसं करणार मी 3 डॉटवर येणार, मी इथे मूव्ह टू एक्झिस्टिंग पेन अबाव ह्यावरती क्लिक करणार. ओके, नाव यू कॅन सी हे दोन्ही स्केल्स जे आहेत ते एकत्र मर्ज झालेत. नाव इकडे मी येणार, इकडे हे थोडं वरती घेतो मी, A आणि B स्केल्स आहेत. सो मी A वरती क्लिक करतो, मर्ज ऑल स्केल इंटू 1 वरती येऊन ऑन द राईट हँड साईड, दॅट्स इट. आणि मी इथे येऊन सेव्ह करणार या पोझिशन. ओके, सो जेव्हा मी इथे येऊन पोझिशन सेव्ह करतो ते हे इंडिकेटर्स आहेत ते मला प्रत्येक वेळी अप्लाय करण्याची गरज नाही, ते ॲज इट इज सेव्ह राहणार. ओके, सो ह्याला मी 1 मिनिटवरती ठेवतो कारण 1 मिनिटवरती खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज कॅप्चर करता येतात आणि कशा करता येतात ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, नाव थोडं याला वरती घेऊया. ठीक आहे, नाव कधी पण हा डेटा पॉईंट यूज करताना तुम्ही ओके
ओपनिंग इथेच आहे ना, ठीक आहे. सो जेव्हा पण हा डेटा पॉईंट तुम्ही यूज करत असाल तेव्हा 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ओके, कोणती 3 गोष्टी? पहिली गोष्ट की मिनिमम आपल्याला 30 to 35 मिनिट्सचं कन्सॉलिडेशन झोन पाहिजे. फॉर मिनिमम 30-35 मिनिट्स. ओके, किंवा डेज हाय किंवा डेज लो कुठे ब्रेक होतं का बघा. ओके, कन्सॉलिडेशन पाहिजे किंवा 30-35 मिनिट्सचं, किंवा डेज हाय किंवा डेज लो कुठे ब्रेक होण्याची अपॉर्च्युनिटी कुठे भेटते ते बघा. ओके, सेकंड, ओके, सपोज मला डे हाय मिळाला किंवा एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळाली. सो इफ देर इज अ ब्रेकआउट, ओके, तर बायर्स क्वांटिटी डबल पाहिजे. डबल पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी सेलर. ओके, जर सपोज मला एखादा ब्रेकआउट मिळाला, लेट सी एखाद्या ब्रेकआउटवर 5,000 सेलर असतील आणि तिकडे बायर आहेत ते 15,000 आहेत. ओके, सो मी म्हणू शकतो एक सस्टेनेबल मोमेंटम तिकडे बघायला मिळू शकते. का? कारण आपल्याला जो ॲग्रेशन पाहिजे तो डबल पाहिजे. सो 5,000 बायर तर डबल सेलर आले म्हणजे 5,000 सेलर आहेत, डबल बायर आले 10,000 आणि आपल्याकडे ऑलरेडी 15,000 आहेत, राईट. सो डबलपेक्षा जास्त आहेत. सो 5,000 सेलर तर डबल 10,000 बायर असले पाहिजे किंवा 10,000पेक्षा जास्त असेल, विच इज वेल अँड गुड, बट डबल क्वांटिटी असली पाहिजे. ओके, आणि त्याच्यामध्ये सेकंड पॉईंट घेणार, जर ब्रेकडाऊन असेल, ओके, ह्याचंच उलटं करा, देन सेलर क्वांटिटी डबल असली पाहिजे. ओके, इफ देर इज अ ब्रेकआउट इन दी मार्केट, देन बायर्स क्वांटिटी शुड बी डबल देन दी सेलर, and if there is a breakdown in the market, then seller quantity should be double than the buyer. Okay, suppose 1000 buyer आहेत तर 2,000 तरी seller पाहिजे breakdownला. Okay, that is the logic. Okay, and what was the third thing? Third thing is very simple thing. Avoid random spikes. Okay, random spikes वर ट्रेड करणं अवॉइड करा. ओके, रॅन्डम स्पाइक्स काय असतात, कशा असतात आणि तिकडे ट्रेड्स कशा नाही बनवायच्यात किंवा कशा अवॉइड करायच्यात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. वाटल्यास तुम्ही ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवलात, विच इज फाईन, बट ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ओके, 30-35 मिनिट्सचं एक कन्सॉलिडेशन झोन असलं पाहिजे, किंवा डेज हाय किंवा डेज लो कुठे ब्रेक होतोय का ते बघा. जर ते असेल तर ब्रेकआउट असेल सपोज तर बायर्स क्वांटिटी डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी सेलर, आणि जर ब्रेकडाऊन असेल देन सेलर क्वांटिटी डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी बायर. ओके, अँड थर्ड थिंग इज वॉट, अवॉइड द रॅन्डम स्पाईक. रॅन्डम स्पाईक जे आहेत ते अवॉइड करायचे आहेत आपल्याला. ओके, नाव आता मी हे इथे क्लोज करतो, क्लीन करतो. ओके, नाव लेट्स सी, जर मी निफ्टीचं आजचं बघितलं इथे, ओके, यू कॅन सी निफ्टीमध्ये ना ऑलमोस्ट जर मी इनिशियल स्टेजला बघितलं ना तर एक कन्सॉलिडेशन बघायला मिळेल, किंवा थोडाफार जो आहे ना निफ्टीने इथे लो क्रिएट केलेला बघा ह्या लेवलच्या आसपास. ओके, यू कॅन सी कन्सॉलिडेशन होता, पण टेक्निकली जो लो होता इकडे, तो लोच्या आसपास जर मी इथे बघायला तर इकडे त्याचा ब्रेकडाऊन मला मिळाला ह्या लेवलला, राईट. ही कॅन्डल माझी ब्रेकडाऊन कॅन्डल आहे. ओके, इथे परफेक्ट या कॅन्डलवरती ठेवतो, एक मिनटं. ओके, नाव यू कॅन सी द क्वांटिटीज. तुम्ही ते क्वांटिटीज बघा. बायर्स क्वांटिटी किती आहे? 24,150 बायरकडून आहेत, आणि सेलर किती आहेत? 24,000 सॉरी सेलर्स किती आहेत? 2,25,475. बायर्स 24,000 आहेत आणि सेलर्स 2 लाखाच्या आसपास आहेत, राईट. सो ॲग्रेशन जो आहे तो सेलिंगकडून जास्त आहे, आणि ऑलमोस्ट आज बजेट होता, सो त्यामुळे कुठेतरी मार्केट थोडा जास्त वोलॅटाईल होता. बट स्टील जर मी हे लॉजिक फॉलो केलं असतं तर यू कॅन सी इथून इथपर्यंत एक चांगली मोमेंटम बघायला मिळते. जो स्कॅल्प आपल्याला पाहिजे असतो ना तो इथे बघायला मिळतो. ओके, बघा, जर मी इथे एंट्री बनवते, लेट्स फॉर एन एक्झाम्पल ह्या लेवलला, तरी स्टील आय गॉट अ गुड अमाऊंट ऑफ मोमेंटम, राईट. यू कॅन सी निफ्टीचा फॉल बघा, ह्या ब्रेकडाऊनच्या नेक्स्ट कॅन्डलला जरी मी एंट्री बनवतो इकडे, ओके, यू कॅन सी 250 पॉईंटचा फॉल होता निफ्टीमध्ये, अँड दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. सिम्पल लॉजिक आहे. स्टॉप लॉस काय असतं तुमचा? स्टॉप लॉस छोटा असतं, एवढा हा स्विंग हा थोडाफार जनरली आता पण थोडा मोठा स्टॉप लॉस दिसतोय,
कारण थोडी मोठी कॅन्डल आहे, बट जनरली ट्राय करा जो पण स्विंग हाय असेल स्विंग लो असेल दॅट विल बी अ स्टॉप लॉस. जर अशी मोठी कॅन्डल असेल तर त्याची जी ओपनिंग किंवा हाय असेल ना ती तुमचा स्टॉप लॉस ठेवा. ओके, त्यानंतर जर मी मोमेंटम बघायला गेलो तर थोडाफार इकडे बघायला मिळेल. लेट्स जर मी हा कन्सॉलिडेशन मार्क केला असता आफ्टर सम टाइम, मला इथे ब्रेकआउट मिळाला लेट्स अजून. ओके, ह्या लेवलला. ओके, नाव यू कॅन सी द क्वांटिटीज. किती क्वांटिटीज आहेत? 70,350 जे आहेत ते बायरकडून ॲग्रेशन आहे आणि 19,275 जो ॲग्रेशन आहे तो सेलरकडून आहे. सो बायरचा ॲग्रेशन किती आहे? आपल्याला डबल पाहिजे, डबलपेक्षा जास्त आहे इकडे. अँड यू कॅन सी त्यानंतर जी आहे नॉट अ बिग मुवमेंट बट ॲटलिस्ट एक स्कॅल्प जो पाहिजे असतो तो आपल्याला बघायला. आपल्याला इंट्राडेच करायचं आहे ना, तर स्कॅल्पिंग जी पाहिजे ती इकडे बघायला मिळेल तुम्हाला. ओके, एक मिनिट. इथे मी ट्रेड सपोज ह्या लेवलला जरी मी ट्रेड म्हणून असेल 150 पॉईंटचा मोमेंटम. ओके, सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. थोडं जर मी इथे अजून नंतर आलो तर नंतर मार्केटने आहे तो स्टेबिलिटी दिली आहे थोडीफार त्याच लेवलला, बट स्टील इकडून जी मला रेंज मिळाली ती ही एक 250 पॉईंटची फॉल, त्यानंतर जी आहे ती ऑलमोस्ट 150. सो ऑलमोस्ट 250-300 म्हणजे 450-500 पॉईंटचा जो मोमेंटम आहे थोडाफार तो कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो विथ द हेल्प ऑफ दिस डेट आपण. ओके, सो हे झालं बँक निफ्टीमध्ये. जनरली थोडाफार जर मी स्टार्टिंगला जर इथे बघितलं ना तर स्टार्टिंगला तुम्हाला इकडे पण बघायला मिळेल. बघा हा जो फॉल आहे ना, इफ आय एम मार्किंग दिस ॲज अ लो ॲज वेल ना, स्टार्टिंगला इनिशियल स्टेजला जर मी 15 मिनिटाचा जरी लो मार्क केला असता ना तर मला हा ब्रेकडाऊन देतोय बघा ह्या लेवलला. राईट, जर तुम्ही ॲग्रेशन इथे बघितलं तर क्वाईट डबल आहे आणि त्यानंतर जो आहे तो इकडे पण फॉल बघायला मिळतो. ओके, ह्याला मी थोडं इथे आणतो. ओके, यू कॅन सी जर मी हा ब्रेकडाऊनच्या नेक्स्ट कॅन्डलला जरी इनिशिएट केली असती माझी ट्रेड, स्टॉप लॉस माझा हा जो स्विंग हाय आहे ना ह्या लेवलच्या आसपास माझा स्टॉप लॉस असता. राईट, तो 71. त्याच्यानंतर जी आहे ती इकडे थोडीफार मोमेंटम आहे. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. ओके, थोडे प्रिव्हियस ट्रेड्स जर मी बघायचे म्हटले काही दिवसाआधीचे तर ते पण आपण बघूया. इकडे पण बघा तुम्हाला बघायला मिळेल की जेव्हा मार्केटने इथे ऑलमोस्ट जो हाय आहे थोडाफार, ह्याला मी हे करतो. ओके, इथे बघा हा जो हाय आहे तो इकडे ब्रेक केलेला आहे ह्या लेवलच्या आसपास. राईट, हा जो डेज आहेच्या आसपास होता किंवा ओपन झालेल्याच्या आसपास. त्याच्यानंतर इथे क्वांटिटीज तुम्ही बघा डबल आहे आणि त्याच्यानंतर बघा मोमेंटम खूप चांगली मोमेंटम आहे. जर मी इथे जरी ट्रेड बनवली सपोज इकडून इथे या नेक्स्ट कॅन्डलला जरी इनिशिएट केली असते ट्रेड, सो 100 पॉईंटचा स्कॅल्प आहे जो बघायला मिळतोय. स्टॉप लॉस काय असतं? हा जो लो होता ना स्पेसिफिकली ह्या लेवलच्या आसपास, हा तुमचा कुठेतरी स्टॉप लॉस असतं इथे, दिस वन. राईट, सो स्टॉप लॉस जो असतो तो खूप छोटा येणार तुमचा आणि ट्राय करा की छोटा स्टॉप लॉस असेल विच इज वेल अँड गुड. राईट, कारण छोटा स्टॉप लॉसमध्ये ना तुम्हाला एक बेनिफिट काय मिळतो की तुमचा जो प्रीमियम आहे ना तो खूप वाचतोय. मॅक्झिमम तुमचा इथे प्रीमियम 10-15 रुपये असेल जास्तीत जास्त चेंज होणार. मॅक्झिमम तुमचा स्टॉप लॉस असेल ना ऑर्डर बुकमध्ये ते असणार 30 पर्यंत मॅक्झिमम. त्याच्यापेक्षा मोठा असेल तर स्टॉप लॉस छोटा करा मग त्याला. ओके, बट यू कॅन ट्रेड विथ द सेम लॉजिक. तेच आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. ओके, बँक निफ्टी जर मी इथे बघितलं तर या लेवलला बघा कन्सॉलिडेशन होतं अराउंड दिस लेवल, पण जेव्हा ह्याचा लो इथे ब्रेक झाला जसं इथे बघा ह्या लेवलच्या आसपास ही कॅन्डलने लो ब्रेक केला, क्वांटिटीज डबल होती. छोटा स्कॅल्प आहे जो जनरली पाहिजे असतो बट स्टील मोमेंटम देऊन खाली आला आहे. सो एक स्कॅल्प बघायला म्हणू शकतो. जर तुम्ही ते स्टॉप लॉस लावला असेल तर स्टॉप लॉस कुठेतरी हिट होईल, बट जनरली एक मोमेंटम मिळाली आहे. एक तर ही मोमेंटम मिळेल किंवा स्टॉप लॉस हिट झाला असेल. मग पुन्हा तुम्ही जर एंट्री इथे म्हणा असेल तर छोटा स्कॅल्प बघायला मिळतो. टेक्निकली बँक निफ्टीमध्ये तेवढी स्ट्रॉंग मोमेंटम नव्हती जेवढी निफ्टीमध्ये पेअर करतोय, बट लॉजिक वाईज सेम होतं. छोटी मोमेंटम मिळाले नाही तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट निघाला असतात. ओके, सो सेकंडली जर मी बघायचं म्हटलं अजून, ओके थोडा प्रिव्हियस डेटा बघूया बँक निफ्टीचा एक दिवस आधीचा, तर तुम्हाला इकडे बघायला मिळेल. बघा जे निफ्टीमध्ये आपण बघितलं ना सेम कन्सेप्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. इकडे जो आहे तो त्याचा हाय इथे ब्रेक झाला, जसा हाय ब्रेक झाला तुम्हाला इथे क्वांटिटीज बघायला मिळेल. ओके, ब्रेक कुठे ह्या लेवलच्या आसपास, एकच मिनिट. राईट, यू कॅन सी द क्वांटिटीज डबल आहे आणि त्याच्यानंतर जी आहे ती मोमेंटम बघायला मिळाली आहे. ओके, त्याच्या आधी थोडंफार इथे बघा या लेवलच्या आसपास इथे ब्रेकडाऊन दिला, क्वांटिटीज जी आहे ती डबल आहे. येस, आणि बघा सस्टेन केला. स्टॉप लॉस तुमचा हा असता ह्या लेवलच्या आसपास, बट स्टील एक मोमेंटम जी आहे ती बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळाली आहे. ओके, फिन निफ्टी आपण एकदा बघूया.
ओके. फिन निफ्टीमध्ये बघा, जर मी आजच्या दिवसात मोमेंटम बघायला गेलो तर थोडाफार कन्सॉलिडेशन मी इथे घेतला असता, ब्रेकडाऊन मिळाला आहे. तर क्वांटिटीज डबल नव्हती विच इज फाईन. मोमेंटम नाही आहे फिन निफ्टीमध्ये आजच्या दिवसात तेवढी जास्त. जर सेम लॉजिक मी यूज केला असता तर, बट इथे तुम्हाला मिळेल बघा ह्या लेवलच्या आसपास जर असेल तर. इथे जो आहे तो हाय इकडे ब्रेक केलेला. जर मी क्वांटिटीज बघायला गेलो तर हा आहे थोडेफार जास्त आहेत, सेलर्स तर खूप कमी आहेत. लिक्विडिटीचा थोडाफार इश्यू आहे ना 1 मिनिटमध्ये, त्यामुळे दिसतात. पण ते जर मी त्याला लेट्स सी आय विल गो विथ द 3 मिनिट फॉर फिन निफ्टी, तर इथे बघायला मिळेल बघा, ही इथे ब्रेक केला आहे. यू कॅन सी द क्वांटिटीज डबल आहे आणि त्याच्यानंतर जी आहे ती मोमेंटम बघायला मिळाली आहे. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. आपल्याला सिम्पल तेच करायचं आहे. सो अगेन एक सिम्पल मी बघायचं म्हटलं तर नेहमी 3 गोष्टी. कोणत्या 3 गोष्टी? कन्सॉलिडेशन 30-35 मिनिट्सचं, ब्रेकआउट असेल तर जी पण ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याच्यावरती मी कर्सर ठेवणार आणि चेक करणार की क्वांटिटीज डबल आहे का. आणि जर क्वांटिटीज डबल असेल बायरची तर तिकडे जाऊन मी एक बाईंगची ट्रेड बनवणार. आणि तेच जर कन्सॉलिडेशनमध्ये मला एखादा ब्रेकडाऊन मिळाला तर जर सेलरची जी क्वांटिटी आहे ती डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दी बायर. सो तिकडे जाऊन कुठेतरी एखादी मी बेरिश ट्रेड बनवणार. ओके. आणि तिसरं अवॉइड द रँडम स्पाइक. रँडम स्पाइक काय असतात ना, लेट्स सी तुम्हाला ब्रेकआउट ब्रेकडाऊन नाही मिळाला बट एक अचानक मार्केट ट्रेंडिंग आहे, अप ट्रेंडला चाललं, कन्सॉलिडेशन वगैरे काहीच नाही आहे, एक रँडम स्पाइक आली मोठी बाईंगची किंवा सेलिंगची. सो ती अवॉइड करायची. बाईंगची स्पाइक आली त्याचा अर्थ हे नाही की मी तिकडे जाऊन बाईंग ट्रेड करणार. ओके. हे 3 लॉजिक लक्षात ठेवा फक्त अँड यू कॅन यूज. ट्राय करा. नेक्स्ट मी बघायला म्हटलं ना तर थोडाफार जर नवीन असाल तुम्ही ह्या डेटा पॉईंटसाठी 3-4 दिवस किंवा आठवडाभर म्हणजे 5 ट्रेडिंग डेज ॲटलिस्ट मॉनिटर करा हा डेटा पॉईंट की किती प्रॉफिटेबल सेटअप आहे ह्याचा, किती लॉस मेकिंग सेटअप आहे. राईट. जनरली जर मी प्रोबॅबिलिटीबद्दल सांगायचं म्हटलं जर तुम्ही सेम लॉजिक जर तुम्ही यूज करत असाल तर मी एक सांगेन की पॉसिबल आहे सपोज की 10 ट्रेड आपण आठवड्यात बनवले. डेली निफ्टीचे सपोज मी 2 ट्रेड पकडले, आठवड्यात माझे 10 ट्रेड बनतात, तर 10 मधले 7 तुमचे बरोबर येतील, 6 बरोबर येतील. ओके. 3-4 नेगेटिव्ह जातील पण, बट जो स्टॉप लॉस सेट होते तुमचा एवढाच स्टॉप लॉस सेट होतोय, एकदम छोटा. आणि समोर ट्रेड केवढी आहे? एवढी. राईट. सो नेट वी आर क्लोजिंग इन पॉझिटिव्ह. मोमेंटम आली तर खूप चांगली, तर नाही तर आय नो दॅट माझा स्टॉप लॉस जो असणार तो प्राईसच्या बेसवर खूप छोटा आहे. राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन एक्झिट. ओके. सो ट्राय करा, एकदा यूज करा. तुम्हाला जर पेपर ट्रेडिंग करायची असेल तर ट्रेडिंगवरती या, इथे ऑप्शन्स आर्किटेक्टवरती. ऑप्शन्स आर्किटेक्ट जो टूल आहे हा पेपर ट्रेडिंग टूल आहे. सो तुम्हाला जो पेपर ट्रेडिंगला जनरली पाहिजे असतो ना तुम्ही हा यूज करू शकता. जो पण इंडेक्स तुम्हाला सिलेक्ट करायचा सिलेक्ट करा, निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी. आणि लेट्स सी जर मला एखादा बुल कॉल स्प्रेड बनवायचा असेल तर बुल कॉल स्प्रेड लॉंग कॉल बाय करायचा असेल निफ्टीचा, इंट्राडे करतो तर लॉंग कॉल वगैरे बाय करू, लॉंग पुट बाय करू, तर सिलेक्ट करा इथे फक्त की कोणता एक्सपायरीचा पाहिजे आणि कोणत्या डेटचा पाहिजे. सो फिन निफ्टीची आज एक्सपायरी होती ॲक्च्युली, सपोज मला 30 जुलैची एक्सपायरी असेल. सिलेक्ट करणार कॉल ऑप्शन, तर तुम्ही ते सेव्ह करू शकता. ओके. जेव्हा तुम्ही ते पोझिशन सेव्ह कराल ना तेव्हा तुमच्या ज्या काही पोझिशन असतील त्या तुमच्या रिफ्लेक्ट होतील माय पोझिशन्सवरती आणि तुमचा जो काही रिअल MTM असेल ना तो तुम्हाला इकडे बघायला मिळेल. ओके. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो ट्राय टू गो विथ द सेम लॉजिक. जर तुमचे मॅक्झिमम जे असतील ते ट्रेड्स पॉझिटिव्ह असतील दॅट मीन्स ही स्ट्रॅटेजी कुठेतरी तुमच्यासाठी वर्क करते. मग तुम्ही हळूहळू 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट, 4 लॉट असं करता तुमच्या ज्या ट्रेडिंग कॅपॅसिटीज आहेत त्या वाढवा. आणि जर नसेल समजत तरीही डाऊट आहे, वरती नंबर दिला आहे सपोर्टचा. राईट. सो कॉन्टॅक्ट ते सपोर्ट टीम किंवा मेल ID आहे support@quantsap.com. ते तुम्ही विजिट करू शकता किंवा तिकडे तुम्ही मेल करू शकता तुमच्या ज्या काही स्पेसिफिकली क्वेरीज असतील तर. आणि अगेन ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे 25 फ्री टूल्स आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड दी ॲप्लिकेशन. आणि अजून अशा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओ लायब्ररीची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे. सो ती पण विजिट करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.